नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिनांक 29/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्ष यांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आमदार संजय गायकवाड याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा व शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा शेवगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेवगाव पोलीस स्टेशनकडे रवाना झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते तसेच समविचारी पक्षाचे पदाधिकारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आमदार संजय गायकवाड याच्या अश्लील शिवीगाळ केल्याच्या वक्तव्याचा निषेध केला. आमच्या हाती त्यांचे चलचित्र हाती आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. आंबेडकर तुम आगे बढ़ो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आमदार संजय गायकवाडवर कारवाई झालीच पाहिजे. आमदार संजय गायकवाडवर कारवाई झालीच पाहिजे. बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडचा धिक्कार असो. बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाडवर कारवाई झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जवान संत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम सब एक हैं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाडवर कारवाई झालीच पाहिजे. बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडचा आमदार संजय गायकवाडचं करायचं काय? अरे बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाडचं करायचं काय? जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे हम सब एक हैं. जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मागील काही दिवसामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गोविंदभाई पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रकाश आंबी यांना फोन करून अत्यंत अर्वाच्य अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या आईवरून पत्नीवरून देखील अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या दिल्या. या घटनेचा जाहीर धिक्कार करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेवगाव पोलीस स्टेशन समोर अश्लील भाषेमध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणारा, जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार संजय गायकवाडवरती गुन्हा दाखल करावा याच्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे संजय गायकवाड हे जे आमदार आहेत यांनी पुस्तक न वाचता अकलेचे तारे तोडलेले आहेत. 9वी नापास असलेला हा आमदार संजय गायकवाड याचा आणि शिक्षणाचा काही एक संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं
इथल्या ब्राह्मणी छावणीमध्ये असणारे जे लेखक आहेत त्यांनी अत्यंत विद्रुपीकरण केलं. गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अशी उभी करण्याचं काम केलं. परंतु खरा शिवाजी गावगाड्यातल्या रयतेतल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कुणब्यांसाठी झटणारे खरा शिवाजी राजे, त्यांचा कारभार, स्त्रियांच्या प्रती असणारा आदर, त्याचप्रमाणे जातीला मुठमाती देऊन मावळा म्हणून सगळ्या जातीतल्या तरुणांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय हे गोविंदबाई पानसरेनं या छोटेखानी 73-74 पानी पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता याच्यामध्ये मांडलेला. खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा द्वेष ह्या मनुवाद्यांनी कायमस्वरूपी केलेला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेम्स लेन नावाचा लेखक या देशात येतोय, राज्यामध्ये येतो आणि छत्रपती शिवरायांच्या मातोश्री मा जिजाऊंच्या चारित्र्यावरती आरोप करतो, शिंतोडे उडवतो. त्याचा उदो करणारी ही जी पिलावळ आहे ती पिलावळ काल परवा आपण बागेश्वर बाबाच्या माध्यमातून बघितलेला. स्टेजवरती RSS चे संघचालक मोहन भागवत आहेत, या देशाचे मंत्री नितीन गडकरी होते, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असताना देखील छत्रपती शिवरायांच्या बद्दल हा बागेश्वर बाबा बोलला. परंतु स्टेजवरती शिवरायांच्या बद्दल असं बोलू नका याची हिंमत एकाही या नेत्यामध्ये आली नाही. शिवरायांचं नाव घ्यायचं, मतासाठी घ्यायचं, सत्तेवरती जायचं, सहजासहजी तो बागेश्वर बाबा बोलला नाही. छत्रपती शिवरायांना अशा पद्धतीचं अपमानित करायचं, कायम स्वरूपी बोलत राहायचं, ही लिटमस टेस्ट होती. किती रिॲक्शन येतात आम्ही मराठामध्ये बघितलं. सकल मराठा समाज रस्त्यावरती आला नाही. जेव्हा शिवाजी कोण या प्रकाशकाला जेव्हा घाणेरड्या शिव्या दिल्या तेव्हा आम्हाला अपेक्षा होती की सकल मराठा समाज रस्त्यावरती यायला पाहिजे होता, परंतु आलं नाही. संविधानवादी, आंबेडकरवादी, कम्युनिस्ट चळवळीतले कार्यकर्ते रस्त्यावरती आले. खोटं प्रेम, वेगळी प्रेम कुठे गेले? फडणवीसच्या सरकारमध्ये असणारे जे सरदार आहेत, मुघलांच्या काळामध्ये त्यावेळेस सरदार होते, मुघलांचं राज्य त्यांनी वाढवलं. छत्रपती शिवरायांना त्यांनी विरोध केला. त्यावेळी देखील छत्रपती शिवरायांच्या बरोबर 18 पगड जातीतील गावगाड्यातील विशीच्या बाहेरची माणसं होती. आणि आज देखील छत्रपती शिवरायांचा अपमान जेव्हा होतो तेव्हा हीच माणसं रस्त्यावरती येतात, कारण ते प्रेम आमच्यामध्ये आहे, तो आदर आमच्यामध्ये आहे. छत्रपती शिवराय आम्हाला समजलेले आहे, कारण या देशामध्ये पहिल्यांदा जातीला मुठमाती देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. जातीला न मानता त्यातली गुणवत्ता ओळखली आणि त्या मावळ्यांना खऱ्या अर्थानं मान सन्मान देण्याचं काम केलं. महिलांच्या बद्दल तर प्रचंड आदर आहे. मी फक्त एक छोटेखानी पॅराग्राफ वाचणार आहे, कारण आम्हाला सामूहिक वाचन करायचं आहे. शिवाजी कोण होता? जे छत्रपती शिवरायांच्या बद्दल चुकीचा प्रचार करतात, महिलांबद्दल अपशब्द वापरतात, त्यांच्यासाठी शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे ते झणझणीत अंजन आहे. अरे बागड बिल्ले हे RSS चे मनुवाद्यांचे तुम्ही वाचणार नाही, आम्हाला माहिती आहे. कारण तुमचं जे रक्त आहे ते रक्त हे खैबर खिंडीतनं आलेल्यांचं आहे. आणि छत्रपती शिवराय हा आमचा आदर्श आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. महात्मा फुले हे आमचे आदर्श आहेत. आणि तो आदर्श घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. जर आमच्या आदर्शांवरती कुणी चिखलफेक करत असाल, आम्हाला माहिती आहे, सत्ता तुमच्याकडे आहे, राज्यातली सत्ता, देशातली सत्ता आहे. तुम्ही आवाज दाबण्याचं काम करत असाल, परंतु या लोकशाही राज्यामध्ये एका राजाचं गुणगान गायलं जातं आणि देशभर गायलं जातं, राज्यभर गायलं जातं. विजय लोकशाहीमध्ये तुम्ही आमचा आवाज दाबू शकणार नाहीत. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं धोरण काय होतं महिलांच्या बाबतीमध्ये ते एका ठिकाणी म्हणतात की 1678 मध्ये सखुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती, तिचे नाव होते सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीनं 27 दिवस किल्ला लढवला, पण सखुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादामध्ये सूड भावनेनं सावित्रीबाईवरती बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सखुजी गायकवाडचे डोळे काढास लावले, त्या जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गाय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ते कुणीही असो. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर
तिच्या संबंधी गैरउद्गार न करता व गैरव्यवहार न करता तिची चोळी आणि बांगडी पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तर्री ताटी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली आई इतकी सुंदर असती तर काय झाले असे उद्गार निघावेत यासाठी हरामखोर संजय गायकवाड चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्या संबंधीची निरोगी दृष्टिकोन असावी लागते ती तुझ्याकडे असणार नाहीये जी छत्रपती शिवरायांकडे होती. शिवाजी आजच्या भडमुंजा तथाकथित शिवभक्त वतनदारांसमोर आणि राजासमोर अशी कुणी सुंदर स्त्री आली असती. गोविंदभाई पानसर यांनी लिहिलंय की आजचे वतनदार कारखानदार यांच्या समोर अशी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा. म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. आपण बघतोय अशोक खराचं प्रकरण आहे. काय गाजतंय, किती महिलांची अब्रू लुटण्याचं काम या हरामखोरांनी केलं आणि या राज्यातले मंत्र्यांपासून तर आमदार त्याच्या दारामध्ये जाऊन बसलेत. आज छत्रपती शिवराय असते तर अशोक खरातासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या ढुंगणावरती लाथा घालून शिवनेरीवरून त्यांचा गडेलोट केला असता. पण आज छत्रपती शिवराय नाही आहेत. त्यांच्या मतावरती जोगवा मागणारे या ठिकाणी समाजामध्ये आहेत, सत्तेमध्ये जातात. याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचारी पक्ष कम्युनिस्ट पार्टी असेल, किसान सभा असेल यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध नोंदवतो आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सांगायला आलोय की या बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड होती. काल आमचे ॲडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे बुलढाण्याला त्या संजय गायकवाडच्या घरावरती आंदोलन करायला गेले होते. रात्री प्रवास केला आणि आता ते आपल्यामध्ये सहभागी. राज्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भाऊसाहेब वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या छाताडावरती नाचून गोविंदभाई पानसरे लिखित शिवाजी कोण होता. अरे एकेरी बोलायचं, बापाला आवाज घालून बोलायचं की एकेरी बोलायचं. हरामखोरांनो तुम्ही सांगायची काय गरज आहे आम्हाला. आणि म्हणून याचं वाचन आमचे कार्यकर्ते करतात. याला सणसणीत उत्तर पुरोगामी विचाराचे संविधानवादी कार्यकर्ते करतील आणि म्हणून पुन्हा एकदा त्याचा धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो, त्या ठिकाणी थांबवतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.